नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई तुमच्या हक्काच्या चॅनलवर परत व्हिडिओ घेऊन आलेले आहे. नवीन जुन्या ज्या घडामोडी असतील, हा चॅनल आपला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चॅनल आहे आणि 15 दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवला. कुठं गायब नाही झालेले, कुठं गेलेली नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाचं खात नाही. माझ्या मुलाचं लग्न होतं आणि गावी मला जायचं होतं लग्न करायला. इथं रिसेप्शन होतं, त्याच्यात मी धावपळ केली होती. तर मी सुट्टी घेतली होती अंगणवाडीची बिनपगारी आणि मस्त एन्जॉय केलं आणि म्हणून मी बिझी होते. कुठं गेली, काय गेली, कुठं जायला काय, इथं होती तिथं गेली. माझं नाव सदाफुली नाही, माझं नाव वसीम आहे. मी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मैत्रीण आहे, भगिनी आहे, सत्य माहिती देणारी आहे, म्हणून मी कुणाला घाबरत नाही. तायांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट, लाईक, शेअर ठोकायचं असलं ठोका. नाहीतरी मी किती माझ्या भगिनींचं भलं करते, वाईट करते, ह्या माझ्या मनाला माहिती आहे. आणि मी लग्नात बिझी असताना आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये मागचा व्हिडिओ जर कुणी बघितला असेल पूर्ण, तर त्यांना मी सांगते, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आपल्याला काय सुट्टी उन्हाळ्याची भेटणार नाही. दुसरं, हे केंद्राचं आणि राज्याच्या मानधनीचं जे खेळा सुरू केला तो एकत्र होणार नाही. ते सत्य झालं का नाही तायानो, खरं सांगा तुम्ही. कारण मला तुमच्याशी खोटं बोलून, बडाई मारून काय मिळणार आहे? मी स्वतःलाच फसवणार आहे ना. कारण मी पण तुमच्यासारखी कर्मचारी आहे. मी असं कधीच बोलणार नाही मला पैशाची गरज नाही. आहे मला पैशाची गरज. पोरं कमवू द्या, नवरा कमवू द्या, घरचे सगळे कमवू द्या, पण माझे जे हक्काचे पैसे माझ्या अकाउंटला येतात त्याचा मला गर्व आहे आणि तो खर्च करायला वेगळीच मजा आहे. ते माझे स्वतःचे आहेत. तर पैशाची गरज नाही, मी असं कधीच बोलणार नाही. मला गरज आहे. आणि तायांनो, तुमच्या सगळ्यांसाठी मी व्हिडिओ, फोटो लग्नाचे ग्रुपमध्ये टाकले. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला माझ्या मुलांना. मी तुम्हाला आज एक सांगते, अंगणवाडीच्या मानधनावर मी मुलांचं शिक्षण केलं आहे. दोन्ही मुलांना 15वी पास केलं आणि स्वतः त्यांना म्हणलं कमवून लग्न करायचं, स्वतःचं पैसे जमवायला सांगितले, सगळं करायला सांगितलं. मी माझं काही दिलं नाही मुलांना, फक्त आशीर्वाद. आणि आईचा आशीर्वाद खूप मोठा असतो. आणि आज मदर डे आहे, तर जन्म घालणाऱ्या आईच्या नंतर त्यांची आई कोण आहे? बाळाची अंगणवाडी ताई. तर आपल्याला ही उपमा भेटलेली आहे. देवकी मैया तर आहेच मुलांची, पण आपण यशोदा मैया आहोत. तर त्या सगळ्या बाळगोपाळाकडून मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तायांनो, आपण एक आईपेक्षा मोठी उपमा घेऊन चालतो आहे. अंगणवाडीत काम करणे हे आपली चॉईस आहे, आपण निवडलेलं आहे. समस्या येणार. तुम्हाला काय वाटतं, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, दुसऱ्या प्रकल्प, दुसऱ्या ह्याच्यात सगळ्याकडे ज्यांना 10-10 लाख पगार आहे तिथे पण 10 लाख समस्या असतात. समस्या सगळीकडे असणार. समस्यामधून मार्ग काढून पुढे चालायचं आहे. आता नाही मानधनवाढ झाली, मग काय करायचं? आपला जीव जाळायचं का नाही? नाही दिली बाबा सुट्टी, मग आयडिया लावून काम करायचं. मदतनीस सेविका मिळून 15-15 दिवसाची सुट्टी घ्यायची आहे. आणि मी उगाच बोंबलून इथं व्हिडिओमध्ये काय फायदा होणार आहे का? सुट्टी काय भेटणार नाही. गरमी खूप आहे माहीत आहे. सकाळी लवकर जायचं आणि लवकर निघायचं. कोण काय करते बघू. आता एका बहिणींबरोबर आपल्यावर काहीतरी विनयभंग झाला असं मी ऐकलं, तर ती एकटी नसती तिथे, तर झालं असतं का तिच्याबरोबर? म्हणून एवढं का तुम्ही अंगणवाडीच्या नोकरीला हे करता? 2-3 तासापुरती ते काम करायचं, निघायचं सरळ. दुसरी कामं खूप आहेत आपल्याला. आता मी सांगते तुम्हाला उन्हाळ्यात पैसे कसे कमवायचे. आता मी सध्या लोणचं, पापड हे सगळं बनवणार आहे, मुखवास बनवणार आहे बचत गटांच्या सगळ्या महिलांना घेऊन, आणि हळूहळू विकायचं. सध्या आपलं मानधन कमी आहे, तर आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करून काही खरेदी आणून कुठे विकू नका. फुकटची मोडी कशी होईल आपल्याकडे ते बघायचं आहे आधी. एक अमेरिकन माणूस म्हणतो, माझ्या अमेरिकेत जर फक्त 1 लिंबाचं झाड असतं ना, मी करोडपती लखपती झालो असतो. आपल्याकडं तर जागेवर लिंबाची झाड आहेत.
ताईनं तुम्हाला सांगू का, लिंबाच्या झाडाचे जे खोडाच्या साली असतात ना, ते सुद्धा मुंबईत विकतात लोक आणून औषध म्हणून. खूप काम आहेत. मी तुम्हाला सांगू, आज आहे पैसा पाणी वैभव ऐश आराम सगळं आहे. मेहनतीनं मुलांना शिकवलं, बिझनेस टाकला, मुलं करत आहेत सगळं. पण मी लहान असताना मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे. आईवडिलांच्या घरी काय एवढी वाईट परिस्थिती नव्हती असं नाही, पण 5-5 मुली शिक्षणाच्या, 2-2 मुलं, त्यावेळेस मुलांना प्राधान्य. तर मी काय करायचे ताई तुम्हाला सांगू का, सगळ्या ही आंब्याच्या कोया गोळा करून विकायची. गोट्या खेळायची, कोया खेळायचे, ते गोल राऊंड मारून ते विकायचे. आणि लिंबोळ्या तर एवढ्या येतात, त्याचं साबण बनतं, शॅम्पू बनतं. आम्ही सगळ्या त्या लिंबोळ्या गोळा करायच्या आणि जाऊन पाण्यात धुवायचं. आणि ते खूप महाग विकतं बघा. ते विकायचे मी वाळवून. त्याच्यामधले वाईट पांढरा पदार्थ असतो ना लिंबोळ्यामधला. तर मला खरं सांगते, कारण काय लाज आहे. मेहनत केली, त्याच्यामध्ये कुणाचे पैसे गेले, मी कुणाची चोरी केली, कुणाची लबाडी केली, कुणाचं जीपे मागवलं का, द्या मला नाही. मी मेहनत केली. लिंबाच्या झाडाला एक दिवस आधी मी काय करायचे, मस्त अशा तिथं त्या गोण्या असतात बघा, कांदे बटाट्याच्या किंवा कशाच्या गोण्या, त्या मस्त मी अशी रात्री तिथे लिंबाच्या झाडाखाली पांघरून जायचे. त्याच्यावर काय पडायचे जास्तीत जास्त, काड्या, पाण्या आणि लिंबोळ्या. ते बाजूला करून लिंबोळ्या मस्त नदीत धुवायचो आम्ही मैत्रिणी आणि विकायचो. आणि मस्त पैसे आम्ही सुट्टी झाली, शाळा सुरू होईल पडेल, स्वतःचे फीचे, वह्याच्या, पुस्तकाचे सगळे आम्ही पैसे गोळा करायचे. काय लाज नाही ताई. मी लहान असताना अर्ध्या किमतीनं पुस्तकं घेतलेले आहेत, कधी पावणं किमतीनं पुस्तकं घेऊन शिक्षण केलेलं आहे. वह्याची पानं शिल्लक राहिलेली कोरी पानं फाडून मी त्याची मोठी वही तयार करायची आणि त्याच्यात लिहायचं. काय त्याला फेकून देण्यापेक्षा. हे बघा, श्रीमंत दिखाव्यानी, कपडे घालण्यानी, चांगल्या ब्रँडेड वस्तू वापरण्याने होत नाही. मनानं श्रीमंत असावं माणूस. आणि तेव्हापासून मला समाजसेवेची छंद आहे. कुणाचं काय नडलं तर मी त्याला तेव्हापासून मदत करायची. मी स्वतः पैसे कमवायचे. आणि एखादी जर माझी मैत्रीण नडली, तिच्या घरात खूपच प्रॉब्लेम असला, तर तिला वह्यासाठी, पुस्तकासाठी, शिक्षणासाठी मी तेव्हापासून मदत करते. आणि आत्ता पण करते, किती जणाला करते. तर त्याच्यात काही लाज नाही. आता उन्हाळ्यात गावात भरपूर कांदे येतात. आम्ही कांदे चले जायचो रविवारी, शनिवारी दुपारून. काय होतं, वेचून कांदे आणायचो. ती कांदी वाळवायची, ती तळायची. आधी हलकं कापून, ते कांदा खूप स्वस्त असतात, कांदा कापून त्याला हलकं सुकवायचं आणि मग थोड्या तेलात तळून काढायचं. त्याचा ब्रिस्ता तुम्हाला माहिती किती महाग विकतो तो. माणूस काही पण करू शकतो जुगाडी. नुसतं अंगणवाडीचं मानधन वाढत नाही, अंगणवाडीचा पगार होत नाही, सुट्ट्या होत नाही. अहो किती मोठे मोठे प्रोजेक्ट पडलेत, त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही. आपण तर त्यांच्यासाठी खूप छोटे, पण आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण खूप महत्त्वाचे आणि मोठे आहेत. म्हणून स्वतःला छोटं पण समजायचं नाही. लक्षात ठेवा तायानो, माझ्या आईवडिलाकडून, सासू सासऱ्याकडून, कुणाकडूनही मी काही घेतलेलं नाही. कधीच कसलीच लालच ठेवलेली नाही मनात. कुणाचं काही नको आहे आणि कुणाचं काही चांगलं झालं तर बघून आनंद होतो. खास करून माझ्या मैत्रिणींचं. एक मैत्रीण आपली 12वी पास झाली, आता आनंदच आहे ना. एका मैत्रिणींचा मुलगा 10वी 12वीचे बघा आपल्या मुलांना किती पर्सेंटेज आलेले. हे देवाने दिलेला आशीर्वाद आहे. हा त्या बाळगोपाळांचा आशीर्वाद आहे. ताई खूप आवडलं मला तुझं कमेंट, की मी ताई बाळगोपाळांना शिकून मी दुसरं काम करते. काही पण कामं करावं, घरात बसायचं नाही, फक्त झोपा काढायच्या नाही, मोबाईलवर जास्ती राहायचं नाही आणि वाकड्या तेकड्या लोकांचे व्हिडिओ बघून डोकं खराब करायचं नाही. काय करतात होते व्हिडिओमध्ये, आता एकच मुद्दा घ्यायचा. जर आपल्या उन्हाळी सुट्टी नाही झाली, मग हा मुद्दाच घ्यायचा आणि बसायचं का घरात. आता एप्रिलला आपल्या भगिनी रिकाम्या हाताने परत गेल्या. हे शासनाला लागणार नाही, परमनंट शाप लागतो आपला, चांगला लागतो. आणि कुणाला लागला आहे ते आपल्याला माहिती आहे. पण आपण आपलं जीवन का बरबाद करायचं. अंगणवाडी 4 तासाची, तिच्यानंतर खूप काम आहेत करायला. करा त्यानं बिंदास करा. अहो आपापसात एकमेकीच्या वस्तू खरेदी करा. आता मी सांगितलं तसं मला एका महिलेने फोन केला, आपल्या अंगणवाडीचीच आहे. तिनं सांगितलं की मी अंडर गार्मेंट्स विकायला सुरुवात केली ताई.
नाईटीज पॅन्टी ब्रा विकते, चांगले मला कमाई होते. कारण मी त्याच क्षेत्रात आहे, अंगणवाडीत येते, सगळ्या मास्टरवर मैत्रिणी येतात, एरियात बायका घेतात. लहान मुलांचे डायपर, लहान मुलांच्या वस्तू मी विकायला सुरुवात केली. गरोदरस्तंदा माता माझ्याकडून घेतात. काही पण करू शकतो ताई आपण, पण आधी इन्व्हेस्टमेंट जास्ती करू नका. या चहा प्यायला जास्ती इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कसं आहे, पैसे आपण घातले आणि नंतर आपल्याला त्याचा फायदा नाही झाला तर आपण नाराज होतो. म्हणून आधी पैसे घालायचेच नाही. किती कलाकार आहे आपल्या महिलांकडे. एक मला बोलली मी विणकाम सुरू केलं आहे. एका ताईचं तर मला एवढं आश्चर्य वाटलं. ती बोलली प्लास्टिकच्या पिशव्या रोडवर पडलेल्या असतात ना ताई, मी सगळ्या गोळा करून त्याची चटई बनवली. टाकाऊपासून टिकाऊ पण झालं आणि मला ते आवडलं पण. तोरण बनवत आहेत, काय काय बनवत आहेत. गावी आता तुम्ही बोलता आम्ही काय करायचं, गावी किती आंबे पडलेले असतात झाडाखाली. आपण खार नाही बनवू शकत. आपण ते आमचूर म्हणतात, डाळीत घालायचं, ते वाळवून मस्त पॅकेट करून विका. मुंबईला किती महाग मिळते ते. चिंच आपल्या गावात कोणी खात नाही. आधी मी लहान असताना तुडून जायचा मी. चिंचाचं महत्त्व मला इथं कळलं. त्या चिंचा फोडायच्या, त्याचे गोळे करायचे. मुंबईमध्ये किती महाग विकतं. करायला खूप काय आहे. तुम्हाला सांगू का, आम्ही उन्हाळ्यात सरपणसुद्धा गोळा करायचे. रोडवरची झाडं असतात ना, ते कुणाच्या मालकीची नसतात गावात. मी काय करायचे, माझ्या मैत्रिणीला घ्यायचे, झाडावर चढायचं, वाळलेली फाटे तोडायचे. नंतर रोडवरचं झाडपीठ तोडू नका वसीमाताईने सांगितलं म्हणून माझ्या नावाने बोंबाबोंब होईल. मुक्या प्राण्यावर दया करा. तायांनो, गावी करायचा बिझनेस चांगला म्हणजे कोंबड्या पाडायच्या. कोंबड्या अंडी देतात, पैसे येतात. माझी आई करते बघा, माझी सासू, माझी आई. शेळ्या मेंढ्या आणि कोंबड्यामध्ये दागिने केलेत त्यांनी. कसली लाज आहे. कुणाचा जीपे मागायला लाज वाटली पाहिजे. आपण काम न करता जीपे घ्यायला लाज वाटली पाहिजे. मेहनत करायला कसली लाज नाही तायांनो. करायची, बिंदास मेहनत करायची. पाण्याचा उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम असतो, मला माहिती आहे. मग मी तुम्हाला असले सल्ले देणार नाही. भाज्या लावा, झाडे लावा. आता पावसाळा आला, जूनमध्ये पाऊस पडला की तेव्हा लावा. ज्यांच्या अंगणवाडीच्या बाजूला छोटी छोटी जागा आहे तिथं आपण छोटी छोटी एक नर्सरी करू शकतो का नाही. आता पावसाळ्यात करा, ते आत्ताच करू नका. पाणी कुठून आणायचं. गावी मुंबईसारख्या शहरात आमच्या महिलांनी खूप काही सुरू केलं आहे. ज्वेलरी मेकिंग, परत ते काय आता निघालं आहे बघा. माझ्या सुनाला आणि दिलं होतं, माझ्या मैत्रिणीनेच भेटवस्तू. ते हळदीचं, मग संगीतचं, मग लग्नाचं, तिथं तिथं सगळं घालायचं. काय महाग महाग आहे. चांगली पॅकिंग येत असते लग्नात तर ती करा. काही पण कामं करायला आहेत हो तायांनो. काम नाही असं कुठंच नाही. पण फक्त उदास बसून अंगणवाडीच्या मानधनावर पगारावर अवलंबून राहू नका आणि योजनाबाह्य काम करू नका असं ठणकावून काही संघटना सांगतात. पण तुम्हाला रोज अंगणवाडीत जायचं आहे, बरोबर. तुमचाच एरिया तुम्हाला BLO म्हणून भेटला किंवा आता जनगणना होते, तुमचाच एरिया भेटला तर पोरं तर सगळी गावी गेलेले. आजीच्या इकडं पोरं गेलेले आहेत, आईचे मावशीच्या इकडं कुठं कुठं फिरायला गेलेले आहेत. का अंगणवाडीची लहान पोरं सोडून जातील, बाई इथं सांभाळ, खाऊ बंद नाही म्हणून तू ही पोरं सांभाळ, काजू बदाम दे खायला, त्यांना लई चांगला खाऊ येतं तुझ्याकडे, आणि मोठं पोरं घेऊन जातील का. सरसकट सगळी जाणार ती लोकं. मग तुमच्या अंगणवाडीत तुम्ही कुठून पोरं आणायची. मग ती पोरं जेवढी बसल्यात त्यांच्याबरोबर बसून आपण दुसरी काही कामं करू शकतो ना. का नाही करायचं, बिंदास करायचं. कोण काय करते बघायचं. फक्त आपल्यावरच बंधन आहे का. BLOचा एरिया तुम्हाला तुमचा भेटत असेल. माझ्या भगिनींचे काय मला प्रश्न होतं, ताई संघटना बोलते योजना बाहेर कामं करू नका, पण आम्हाला रोज अंगणवाडीत जायचं आणि आम्ही दुसरी कामाची सवय नाही. हे काम आम्हाला इथे 2 पैसे मिळतात तर आम्ही करायचं का, आमची इच्छा आहे. करा म्हणलं. इच्छा ते मार्ग. तुम्हाला जर त्रास होत नसेल अंगणवाडीचं काम करून करा. दुसऱ्याची धुनी भांडी घासायला थोडी जायचं आहे. जनगणना 200 घरं, आपली पण 200 घरं असतात. 20-25 हजार भेटत असतील तर करायला काय हरकत आहे. करा. मला महिलांनी पण हे बघा, जिथे पैसे भेटतात ना तिथं मी कधीच बोलत नाही काम करू नका. करा, हिम्मत करायची.
अरे टाकाऊपासून टिकाऊ सरकार बनवलं आपण, तर स्वतःचं घर परिवार नाही का आपण सक्षम करू शकत तायांनो. पोरांना फालतू लाड करायचे नाही आपल्या स्वतःचे. मी माझ्या पोरांना म्हणली स्वतः कमवून मोबाईल घ्यायचा, स्वतः कमवून गाड्या घ्यायच्या, स्वतः कमवून घरं घ्यायची. मी काही देणार नाही. माझं गावात सासरी माहेरी सगळे प्रॉपर्टी पडलेली आहे, मी काय माझ्या पोरांना दिली नाही. स्वतः करायचं ते माझं आहे, मी निर्णय घेणार. आणि मी पण त्या सासू सासऱ्याच्या आईवडिलाच्या प्रॉपर्टीला अजून हात लावला नाही. जेव्हा देतील तेव्हा घ्यायचं. माझं स्वतःचं नको का क्रिएट करायला. माझ्या स्वतःची काय कॅपॅसिटी मला कळालेली आहे आणि मी करते. तुम्ही पण करायचं. स्वतःला बिचारा कधीच बोलायचं नाही. अंगणवाडी कर्मचारी बिचारा नाही, ती आधी आई आहे, देवकी आहे, यशोदा आहे, हिरकणी आहे आणि वेळ पडला तर झाशीची राणी पण आहे. कुणाला उगीच डवचायचं नाही. आपल्याला कुणी डवचलं की सोडायचं नाही. माझ्या गोष्टी भलत्या कोणी लोकांना बकवास वाटतील, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. मला 10 ते 12,000 अंगणवाडी कर्मचारी प्रत्येक आठवड्याला ऐकतात. त्याच्यामधून 100 घराचं भलं केलं हे जन्मात बाद झालं. आणि 100 घरांचं नाही, जास्तीच घरांचं भलं होतं आहे. मला कमेंट्स येतात. कारण ही भीती असते ना, ती भीती काढा. भीती कशाची असली पाहिजे? चोरी करायला, लबाडी करायला, खोटं बोलायला, कुणाचं लुबाडून खायला, चोरी करून खायला, वाईट मार्ग दुसऱ्याला दाखवायला किंवा स्वतः वाईट मार्ग आपल्याला. जर आपण सरळ रस्त्याने चालत आहोत तर भीती कुणालाच भेटची नाही. उद्या मुख्यमंत्री अंगणवाडीत येऊ द्या. आपली पोरं बरोबर काम आहे, वजनं भरलेली आहेत, मोबाईलमध्ये काम केलेलं आहे, जी रजिस्टर त्यांनी सांगितली ती भरलेली आहे. शक्यतो असं ऐकण्यात आलं की रजिस्टर बंद होणार आहे, पण जी आर येईपर्यंत आपल्याला काय भरोसा नाही. तर हे सगळं झालं आहे. त्याच्यानंतर उरलेल्या वेळात काय करायचं? करायचं काम का नाही करायचं? 13,000मध्ये त्यांचं घर चालतं का विचारायचं. जे आपल्याला म्हणतात येऊ द्या, सुपरवायझर येऊ द्या, CDPO येऊ द्या, अधिकारी येऊ द्या, काय नाही. आपण जागेवर असल्यावर सगळ्या भेटी आपल्याकडेच. कशाला? सरकारी शाळेत जा, राशन दुकानात जा, नगरसेवक आमदार खासदारकडे जा. तिकडे काय भ्रष्टाचार होत नाही का? एकाने गटार खोदलं, दुसऱ्याने माती लावली, तिसऱ्यानं सिमेंट लावलं, पुढच्या वर्षी अजून खोदलं, झालं. एकच रोड बांधायला तिघांचा निधी दाखवतात, एकाचा पण खर्च होतो का नाही माहीत नाही. आम्ही तर तसं काही करत नाही. आपण मुलांचं जो खाऊ आलं तोच देतो. काजू बदाम दिले काजू बदाम वाटू, गहू दिले गहू वाटू, खिचडी दिली खिचडी. आम्हाला जे सरकार देणार ते आम्ही वाटणार, हे या मुद्द्यावर क्लिअर राहा. सरपंचाला, नगरसेवकाला, ह्याला त्याला घाबरायची काही गरज नाही. आपण कुणाच्या अंडर काम करत नाहीत. दुसऱ्याचा सन्मान करतो, ते आपला सन्मान करतात. जर आपला कुणी अपमान केला तर सोडू नका त्याला. काय नाही कोण करणार, नोकरीतच जाणारच नाही. नोकरी 6 सेवावर अवलंबून आहे. त्याच्यातली एक सेवा नाही दिली तर नोकरीला थोडं टेन्शन येईल, म्हणजे मेमो मामो मिळेल, दुसरं काय होणार नाही. मेमो तयारच असतात तिकडे. मग सारखी रोज म्हणते सुपरवायझर मेमो देईन मेमो देईन. मी म्हणलं एकदा 10-15 मेमो मला दे बरं, जाऊ दे, चूल पेटवायला तरी होईन तो मेमो ना फेमो. घाबरायचं नाही अजिबात. वरी देव बसलाय आपल्याला बघायला आपण काय करतोय. बाळगोपाळाचे आशीर्वाद घ्यावं. मी 2002ला जेव्हा अंगणवाडीत लागले, माझा लहान मुलगा 2 वर्षाचा होता. अंगणवाडीच्या मुलांवर जेवढं प्रेम केलं, माझ्या मुलावर जेवढं केलं तेवढंच त्यांच्यावर केलं. आणि आज माझ्या अंगणवाडीची मुलंसुद्धा 30-30, 35-35 वर्षाची झाल्यात, भेटायला येतात. ते कमवायचं तायांनो. हे काय पैसे कमवून आपण काय करतो, स्वतःचा खर्च भागवतो. पण माणसं कमवून आपण माणुसकी कमवतो आहे. माणुसकी कमवायला खूप प्रयत्न करावे लागतात आणि आपल्याला नाही. आपण रात्रंदिवस माणसातच आहेत, मग माणुसकी आपल्याला मिळते. गाढवात थोडी जातो आपण, माणसात जातो. आणि ती लहान बाळ गोपाळ असतात ना, ते कधी खोटं बोलणार नाही. पोरं कशी असतात माहिती का? नाही, आमच्या अंगणवाडी ताईने हे सांगितलं, मी असंच करणार. आता जूनमध्ये तुमच्या नावाने किती ॲडमिशन होणार आहेत तयार. पोरं पटापटा शाळेत जाणार, त्यांचा आत्मविश्वास आपल्यामुळे वाढलेला आहे. गाणी गोष्टी तुम्ही माहीत नाही कुठून मुलांमधून एखादा गांधीजी निघतील, एखादे शिवाजी महाराज निघतील, एखादे अब्दुल कलाम निघतील किंवा आंबेडकरजी निघतील. कोणी निघू शकतो. ते आपण घडवतो ना. पाया मजबूत असला की इमारत चांगली होते तर माहिती आहे.
मग आपण पाया घडवतोय देशाचा. हे भावी नागरिक आहेत आपली मुलं, आणि चांगलेच होते. आता येणाऱ्या पिढ्या बघा, 20-25 वर्षाची जी मुलं आहेत खूप जबाबदाऱ्या घेतात, खास करून मुली. माझ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या मुलं 10वीला होती, 12वीला होती, पास झाली, त्यांच्यासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या, मला खूप आनंद झाला. सुट्टी घेऊन सगळं बंद होतं बघा ताई, निवांत लग्न एन्जॉय केलं. कारण माझ्या मुलाचं 10 वेळेस लग्न नाही होणार ना. 10 वेळेस मानधन मागेन, 10 वेळेस पेन्शन मागेन, 10 वेळेस पगार मागेन, 10 वेळेस लग्न नाही करू शकत. मस्त एन्जॉय केलं. आता पण करणार आहे, गावी जाणार आहे, फिरणार आहे मस्त. काय नाही होत, जे व्हायचं तेच होतं, जे लिहिलेलं आहे तेच होणार, जे नशिबात आहे तीच होणार. नशीब बदलू शकतो फक्त आशीर्वादाने. पैशामुळे जर भांडणं होत नसती, अंबानीचं घर नसतं फुटलं, सलमान खानसारख्याने त्याचं घर नसतं फुटलं, हिरोचं. बरोबर आहे का नाही? पैशाचं आणि भांडणाचं काही घेणं देणं नाही. भांडणारी कुठेही भांडतात, न भांडणारी चटणी भाकर खाऊनसुद्धा राहतात. माझ्या अशा भगिनी 2 चपात्या घरी येऊन आणतात, त्याच्यातली 1.5 दुसऱ्याला देऊन अर्धी खातात, अशा आहेत. आणि काही अशा आहेत स्वतःच्या 2 खाऊन दुसऱ्याच्या 2 चपात्या खाऊन नावंसुद्धा ठेवतात, अशा पण आहेत. सगळ्या प्रकारची लोक आपल्या जीवनात येणार, त्यानं घाबरायचं नाही. आज लग्नानंतर पहिला व्हिडिओ आहे माझ्या मुलाच्या, आणि आनंदी राहा. हे बघा, मानधन 1 रुपया वाढलेलं नाही, मानधन पूर्वीप्रमाणे येत नाही. आता सोमवारी मंगळवारी येईल असं मला समजलं आहे, ते मी तुम्हाला माहिती देते. भाडं रखडलेलं आहे ते दिलेलं नाही, काही सुट्टी आपली मंजूर केली नाही, पेन्शन दिलं नाही, रिकाम्या हाताने महिला गेल्या. तर आपले जे 30-40 मुद्दे पेंडिंग आहेत ते सगळे पेंडिंग मुद्दे घ्यावेच लागणार. कारण मला माझ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये एकीला रिटायर व्हायचं आहे, दुसरीचा प्रॉब्लेम ग्रॅज्युएटीचा आहे, तिसरीचा प्रॉब्लेम आहे. एकच मुद्दा झाला शासकीय दर्जा की सगळंच क्लिअर होईल. ते आता खूप जवळ आलं आहे, होईल. सगळ्यांनी चांगलं बोलायचं, आम्हाला शासकीय दर्जा भेटला, आमचं मानधनातून आम्ही वेतनाकडे जात आहोत, आमचं खूप चांगलं होत आहे, 30-35 हजार आम्हाला पगार होत आहे. चांगला विचार करा हो. हे डोकं आहे ना आपला मेंदू, आपण जो विचार करतो ना तोच बाहेर करतो. तो 2 लाख महिलांनी मानधन वाढत नाही, आता कसं करावं, हे सरकारच असं सारखं आपण बोलल्यावर काय बदल होणार आहे का? आपलं डोकं खराब होणार. त्याच्यापेक्षा लागा कामाला, सोडा बाकीचं सगळं, मुलांकडे लक्ष द्यायचं, बाकी काय नाही. ते सुपरवायझर CDP त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं का? येतात वाऱ्याने जाते ना वाटोळे, सोडा. ते काय स्थानिक लोक आहेत. सेविका मदतनीस म्हणून राहा. आपण 2 डोळ्यासारखे आहेत. 1 डोळा आला तरी आपण दुसऱ्या डोळ्यात औषध घालतो, कारण ह्याला इन्फेक्शन होऊन. तसे आपण 2 डोळे आहेत अंगणवाडीचे सेविका मदतनीस, मिळून राहायचं. आणि मुख्य सेविकांना काही कधी व्हायला लागेल, त्याला रुमाल ठेवावाच लागतो जवळ आपल्याला. पण मुख्य सेविकाचं एवढं काही नाही करायचं. आणि CDPचं मिळून राहायचं, सेविका मदतनीस आणि एरियातले बालगोपाळ. बघा, जर ती मुलं 20 शाळेत आली आपल्या, आईवडील आपोआप येतात ना हो. आता तर खूप अप्रोगीने आईवडील आपल्या मुलांना सोडतात. आधी आम्ही लहान असताना 10-12 मुलं एका घरात असायची, मग काका काकी आजी चुलती सगळी बघायला होते. आत्ता फक्त आईवडीलच मुलावर खूप लक्ष देतात. हळूहळू चांगला आणि वाईट दोन्ही बदल होत आहेत. मुलांमध्ये जागरूकता वाढली, मुली किती चांगले नंबर घेऊन पास होतात. 10-12 वर्षांनी आपलं भारत वेगळं असणार, आणि ह्या सुशिक्षित भारतात घडवण्यात आपला खारीचा तरी वाटा असणार का नाही? ते आशीर्वाद आहे तो मला तर आहेत, तुम्हाला पण लागणार. आपण लोकांचा वाईट विचार करतच नाही. अंगणवाडी कर्मचारी सगळ्यांचा चांगला विचार करतो, आणि आपलं जो वाईट विचार करतो त्यांचं होलसेलमध्ये वाईट होईल. म्हणून घाबरू नका, स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर लक्ष द्या. बघा, मी एवढा लग्नात राहूनसुद्धा काही दगदग नाही घेतली, मस्त आनंदात होते. आज मला वाटलं तुम्हाला बोलावं, व्हिडिओ करावा म्हणून केला. पैसे कसे कमवायचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्हाला सांगणार आहे. कारण मी सुरुवात केली, माझ्याबरोबर कमीत कमी 100-150 महिला पैसे कमवत आहे तिकडे. तुम्ही पण करा, हळूहळू करा. 5,000चं सामान आणून विकलं नाही म्हणून त्या बायकांना शिव्या द्यायच्या, गड्डेगोळे उठवायचे नाही. कमी पैशात बिझनेस कसा वाढेल, लागू द्या 6 महिने. असं तर बसलंच आहे की सरकारच्या नावावर आपण रडत. मग काम करत बसण्यापेक्षा कोणती वाईट गोष्ट आहे? स्वतःला व्यस्त करा. व्यस्त राहायला माणूस की मस्त राहतो.
आणि फ्री राहिला की मग सगळ्यांचं फ्रीमध्येच बघतो. म्हणून व्यस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद तायांनो. आता प्रत्येक शनिवारी मी व्हिडिओ टाकेन, तुम्ही बघत राहा आणि असंच प्रेम असू दे आपल्यामध्ये. आणि त्या आलटू फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका. कोणत्या संघटनेला वगैरे ना पर्सनल व्यक्तीला जीपे करू नका. हे लूटमार करणारी लोक आहेत. संघटनेचे सभासद म्हणून आपण असावं, पण लूटमार करणाऱ्या संघटनेचे सभासद असू नये. ती कोणती संघटना असो. मी माझ्या संघटनेतसुद्धा बोलायला घाबरत नाही, पण असं काही निर्देश येत नाही. जर आलं तर मी सोडणार पण नाही. मी तुमच्याकडून सगळ्याकडून बरोबर ठाम उभी राहील. मला नावच सांगावं फक्त, आमच्या संघटना असं कोणी केलं, तुमच्या पर्सनल जीपे मागवले, लुबाडून पैसे घेतले, सांग. लगेच बघून घेईन मी त्यांना. आणि कोण CDPO मंत्री जरी असला तुमच्यावर अन्याय करत असला त्याचं पण नाव सांगा. असंच नाही आलेली गावावरून मुंबईला ताई, खूप सगळं. अरे मरण आज यायचं आत्ता येऊ द्या. कोण घाबरतंय मरणाला? कारण ते लिहिलेलं आहे कसं होणार आहे, काय होणार. आपली सुरक्षितता आपल्या मुलांसाठी ठेवायची. पण हे जे सत्य आहे ते मरण आहे आणि जे खोटं आहे ते जग आहे. जन्म तरी टळणार पण मृत्यू तर टळणारच नाही. आपल्याला आहेच, काय घाबरायचं आहे. रिटर्न तिकीट तर कन्फर्म आहे तायांनो. चला बाय, लव यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी कमेंट करा. धन्यवाद. मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या यशोदा मैयांनो. बाळगोपाळांना तयार करा. एक कृष्ण तयार झाला तर पूर्ण विश्व बदलून टाकेल. टेन्शन घ्यायचं नाही. आपण यशोदा मैया आहेत.